नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज मी बनवणार आहे मिक्स व्हेज. तर मिक्स व्हेज बनवण्याचं कारण असं की काल परवा मी पावभाजी बनवली होती, तर त्याच्यातल्या बऱ्याचशा भाज्या उरलेल्या होत्या थोड्या थोड्या, म्हणून मग बाजारातून मी अजून थोड्या दुसऱ्या भाज्या आणल्या आणि मग म्हटलं चला आज मिक्स व्हेज करूया, म्हणून तुमच्यासोबत मी शेअर करते आहे मिक्स व्हेज. तर मग मी इथे घेतलेला आता हे बघा, हे जे घेतलेलं आहे आलं, लसूण, कोथिंबीर आणि कढीपत्ता आहे, आणि ही एक हिरवी मिरची घेतलेली, ही पण एवढं मी दळून घेणार आहे. इथे मी काजू भिजत घातलेले आहेत, टोमॅटो घेतलेला आहे, पनीर घेतलेलं आहे, गाजर घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, वाटाणे घेतलेले आहे, बटाटे घेतले, फ्लावर घेतले, सिमला मिरची घेतली आणि घेवडा घेतलेला आहे. तर हे जेवढं पण जिन्नस आहेत आपण ते सगळंच्या सगळं आता चिरून घेऊया. अशा पद्धतीने आपलं सगळं मटेरियल रेडी झालेलं आहे. तर आता आपण आहे ना, जेवढे जिन्नस आहे ना मी तुम्हाला दाखवते ते सगळे आता आपण तळून घेणार आहे. तळून म्हणजे पूर्ण असं थोडंसं फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये. इथे तेल तापलेलं आहे आपलं. आपण आता इथे हे फ्लॉवर टाकून घेणार आहे सर्वात आधी. जास्त असं लाल नाही तळायचं आहे, थोडंसं पाणी त्याचं जिरेपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला. बघा अशा पद्धतीने तळून झालेलं आहे आपलं. आपण आता ते एका बॉलमध्ये काढून घेऊया. सुरुवातीला टाकलं तेव्हा जास्त बुडबुडे येत होते तेलात, आता ते बुडबुडे कमी झालेलं आहे ना, मग समजून घ्यायचं की हे आपलं तळलं गेलेलं आहे आता. त्यानंतर आता दुसरं आपण टाकून घेऊया सिमला मिरची. असं सगळं थोडं 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 तळून घ्यायचं. हे तळल्यामुळे काय होतं, जी भाजी असते ना ते पाणी एका बाजूला आणि भाजी एका बाजूला असं दिसतं बघा, पाणी सुटतं भाजीला, तसं न होता पूर्ण घट्टपणा भाजीला चिटकून राहिलेला मसाला पूर्ण भाजीला चिटकून राहतो त्याचा. म्हणून या अशा पद्धतीने जर केले ना एकदम ढाबा स्टाईल येईल. तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने, खूप सुंदर. हे बघा छान झालेलं आहे. हे पण आपण काढून घेऊया आता. माझे वडील नेहमी म्हणायचे बरं का, जर स्त्रीला किचनमधला सगळा स्वयंपाक व्यवस्थितपणे येत असेल ना तर ती जगाच्या पाठीवर कुठेच अपयशी ठरू शकत नाही. जर स्त्रीला किचन सांभाळता आला तर तिला सगळं जग सांभाळता येऊ शकतं, असं माझे वडील म्हणायचे नेहमी. आता तुम्हाला काय बनायचं बघा तुम्ही, मला तर येतं सगळं. जोक हां, पण माझे वडील खरंच असं म्हणायचे, आम्हाला सांगायचे म्हणजे. आता दुसरा टाकून घेऊ आपण. घेवडा टाकून घेतला इकडे. घेवडा आपण तळून घेऊ आपण छान. काही व्हिडिओ हे मोठे होतातच, किती प्रयत्न केला व्हिडिओ लहान करायचा, पण पूर्ण प्रोसेस दाखवण्यासाठी व्हिडिओ हा मोठा होऊनच जातो. माझा प्रयत्न असतो की तुम्ही बोर नको व्हायला, पण मग दाखवणं पण रिअल दाखवणं पण गरजेचं आहे. इथे आपल्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, श्रावण घेवडा. आता 12ही महिने मिळतो. पहिले श्रावणात मिळायचा म्हणून त्याला श्रावण घेवडा असे म्हणायचे. हे मी इथे काढून घेते.
त्यामध्ये नेक्स्ट टाकूया आपण बटाटे टाकून घेतले मी इकडे. ही 3 जणांची भाजी आहे, 3 जणांना पुरेल अशी, म्हणून सगळं थोडं 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 दिसतंय तुम्हाला. हे पण मस्त तळून घेऊ. हे थोडं जास्त तळू, थोडेसे बटाटे, आणि मग भाजी शिजायला प्रॉब्लेम नाही येणार. होत आले हे पण. अशा पद्धतीने एक 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 करून सगळं तळून घ्यायचं आहे आपल्याला. यात टाकले वटाणे. आता मी वटाणे जास्त तडतड करतात म्हणून त्यांना लगेच काढायचं आहे. तुम्ही नाहीही टाकलं तरीसुद्धा चालू शकतं, कारण कसं ते उडतात, चटका बसण्याची शक्यता असते, म्हणून जरा सांभाळून तळावे लागतात. नाहीही तळले हे तरीसुद्धा चालू शकतं. आता सगळ्यात शेवटी आपलं राहिलेलं आहे गाजर. गाजर तळून घेऊया. गाजर नंतर अजून एक पदार्थ राहिलेला आहे, तो सगळ्यात शेवटी तळणार आहे आणि त्याच्याबद्दल सांगणार आहे, म्हणून तो सगळ्यात शेवटी तळते मी. डायरेक्ट भाजीला फोडणी देऊन जरी केलं तरी चालतं, पण थोडासा वेगळी टेस्ट येते याच्याने. जी आपण हॉटेलमध्ये वगैरे मागवतो ना, ढाबा स्टाईल, रेस्टॉरंट स्टाईल, त्या पद्धतीची टेस्ट येते इथे. थोडा वेळ लागतो, पण मग छान लागते भाजी. आपण अशी पण फोडणीला टाकू शकतो, पण तिची वाली टेस्ट आणि ही टेस्ट याच्यामध्ये डिफरन्स आहे. आता हे पनीर आहे. हे पनीर पण मी थोडंसं तळून घेते छान सोनेरी रंगापर्यंत. आणि हे तळून मी थोडंसं बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्या पाण्यात टाकून ठेवणार आहे. त्याचं कारण असं आहे की हे तळल्यानंतर आहे ना, च्युइंगमसारखं, रबरासारखं नको लागायला, म्हणून आपण हे पाण्यात घालून ठेवणार आहोत, पाण्यात बुडवून ठेवणार आहोत आपण. म्हणजे तो त्याचा मऊसूतपणा जो असतो तो तसाच राहील तळल्यानंतर. काही काही वेळेस असं रबरासारखं लागतं बघा, च्युइंगमसारखं, तसं नको लागायला, म्हणून आपण हे पाण्यात घालून ठेवणार आहोत तळून झाल्यावर. आणि बिना तळता जर आपण टाकले तर ते भाजी उकळताना विरघळू शकतात, असं होतं.
आता आपण काढून घेऊया बॉलमध्ये आणि त्यामध्ये पाण्यात टाकूनच ठेवलेलं आहे. सगळं सोनेरी कलर आलेला आहे याला, थोडासा जास्त पण नाही काळे करायचे ते. सगळा अर्क तेलामध्ये उतरलेला आहे भाज्यांचा. मी घेतलं पाण्यात काढून. आता याला फोडणी करूया, भाज्यांना फोडणी करूया आपण. इथे आता मी सगळ्यात आधी माझी आवडती मोहरी, मला मोहरीची फोडणी खूप आवडते. जिरं आणि हिंग हे टाकून झाल्यानंतर आपण लगेचच कांदा घालणार आहोत. त्यामध्ये कांदा थोडासा लालसर करून घेऊया. ही भाजी मला कमी करायची होती म्हणून मी कांदा जो आहे भाजून घेतला नाही. म्हणजे आता जर जास्तची भाजी असली ना तर कांदा पण भाजून घ्यायचा, टोमॅटोची प्युरी, कांदा भाजून त्याची प्युरी करून ते वेगळं दळून घ्यायचं असं असतं. पण भाजी खूप कमी होती म्हणून मी हे असं पाणी घालून ठेवलेलं आहे. तर मी हा थोडासा शॉर्टकटचा केलेला आहे मार्ग. म्हणजे तुम्ही कांदा टोमॅटो भाजून आणि त्याची प्युरी करून ते करू शकता. तर याच्यामध्ये मी थोडंसं काय करणार आहे, आता कांदा तळून झाला, याच्यामध्ये टोमॅटो टाकला. टोमॅटो थोडासा मऊ झाला का थोडेसे 2-4 फोडी काढून घेणार आहे आणि काजूसोबत, जे काजू भिजत घातलेले आहे ना त्याच्यासोबत दळून घेणार आहे. म्हणजे मग ती एक जे घट्टपणा येण्यासाठी भाजीला जो लागतो ना आपल्याला, ते एक आपलं इकडे तयार होऊन जाईल. म्हणजे खूप कमी भाजी असल्यामुळे मी ही अशी आयडिया लावली. तर तुम्हाला जर जास्त जणांची भाजी करायची असेल तर तुम्हाला कांदा वेगळा भाजून घ्यावा लागेल, टोमॅटो वेगळा, ते असं आता जसं करते तशा पद्धतीने भाजून किंवा तळून घ्यावं लागेल आणि ते गार झाल्यानंतर तुम्हाला मिक्सरमधून काढून घ्यावं लागेल. असं करावं लागेल. पण माझी भाजी कमी असल्यामुळे मी आता हा शॉर्टकटचा मार्ग निवडलेला आहे. इकडे थोडेसे 7-8 आता फोडी घेऊन घेईल टोमॅटोचा, थोडं तळून झालं की, आणि काजूमध्ये दळून घेईल ते असं. हे बघा असं काढून घेतलं मी टोमॅटोच्या फोडी. आणि आता हे जे काजू हे भिजवलेले ते पण याच्यात टाकून देणार आहे. याची प्युरी बनवून घेणार आहे मी आता. हे जे वाटण बनवलेलं होतं, आलं लसूण कढीपत्ता आणि मिरची कोथिंबीरचं, ते मी आता याच्यात टाकून घेतलेलं आहे. हे पण मस्त त्याचा व्यवस्थितपणे फ्रेग्रन्स वास येईपर्यंत मस्त तळून घेऊ. छान वास सुटलेला आहे त्याचा एकदम मस्त. ते तळून झाल्यानंतर आपल्याला तळून घेऊ ते अगोदर व्यवस्थित. तर यामध्ये ही प्युरी टाकून घेऊ आपण काजू आणि टोमॅटोची. ती पण व्यवस्थितपणे त्याचा कच्चापणा जाईपर्यंत, काजूचा कच्चापणा जाईपर्यंत. टोमॅटो तर झालेलाच होता व्यवस्थितपणे. थोडंसं पाणी शिजण्यासारखे टाकून द्या आपण, थोडं म्हणजे किंचित 2-3 थेंब, जळायला नको म्हणून. ते व्यवस्थित तळलं पण गेलं पाहिजे आणि जळायला पण नाही पाहिजे.
व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं आहे त्याला. आता जेव्हा मसाले तेल सोडायला लागतात ना, कुठलेही तळणी हे पदार्थ असे आपण जेव्हा भाजतो त्यावेळेस समजून घ्यायचं की ते व्यवस्थितपणे भाजलं गेलेलं आहे किंवा तळलं गेलेलं आहे. हे सगळं मंद गॅसवर चालू आहे. मंद ते लो गॅसवरच कुठलाही पदार्थ बनवायचा, त्याची चव येते. फुल गॅसवर घाई बनवायचं त्याला काही उपयोग नाही आहे. हे विशिष्ट पदार्थ आहेत ते फुल गॅसवर केले जातात. आता मी इथे घेतलेला आहे किचन किंग मसाला आहे सिद्धी फूडचा, गरम मसाला, लाल मसाला आणि हळद हे घेतलेलं आहे मी चवीनुसार. ते आता मी यामध्ये टाकून घेणार आहे. हे सगळेचे सगळे जिन्नस सिद्धी फूड्समध्ये मिळतात. ज्यांनी घेतलेले त्यांना माहितीच आहे चव. थोडं पाणी टाकलं मी मसाले जळायला नको म्हणून. आता आपण ज्या भाज्या आहेत त्या ह्यामध्ये टाकून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाकते. चवीनुसार मीठ टाकून घेतलं मी. बरेच जण त्या भाज्या मी ज्या तळल्या ना त्या तळण्याच्या तेलात मीठ टाकतात, पण मी असं ऐकलं आहे की तेलात मीठ टाकू नये म्हणून मग मी टाकलं नाही. मी असंच केलं. मग छानपैकी या भाज्या आता आपण थोडंसं पाणी घालून जवळजवळ 50% शिजलेल्या आहेत. 50% शिजायच्या बाकी आहेत. बघा किती छान कलर दिसतोय की नाही. रेस्टॉरंटसारखी भाजी म्हणजे रेस्टॉरंटमधलं खाणं विसरून जाणार अशा पद्धतीने जर तुम्ही केली तर. थोडं पाणी घालेल मी आणि त्याला थोडंसं शिजू देईल. पूर्णपणे मंद आहे गॅस. खूप छान सुगंध येतोय. याला स्मोक पण देता येऊ शकतो, पण माझ्याकडे कोळसा नाही आहे स्मोक द्यायला, म्हणून मी आता पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये स्मोक कसा द्यायचा ते पण दाखवेल. त्याच्याने एकदम म्हणजे आपण हॉटेलमध्येच बसून खातोय असं वाटतं. बघा छान शिजून गेलेली आहे आपली भाजी. ही आता ही शिजलेली आहे. या मुवमेंटला आपल्याला आता हे जे पाण्यात घालून ठेवलेले पनीर होतं ते पाण्यासकट त्याच्यात ओतून द्यायचं आहे. परत थोडा वेळ शिजू द्यायचं आहे. कशी वाटली भाजी, दिसती कशी येते सांगा. तुम्ही कमेंट्सच करत नाही. मला कळतच नाही मी बरोबर करते की चुकीचं करते. असं तुमच्या कमेंट्सवरून मला कळेल तुम्हाला आवडतं आहे की नाही आवडत आहे. तुम्ही बघता की नाही बघत माझे व्हिडिओ, म्हणून मला कमेंट्समध्ये सांगा. ही बघा आपली भाजी अशी झालेली आहे. सुंदर अतिशय. वास पण खूप छान सुटलेला आहे. सुगंध लगेच खायला बसावं असं वाटतंय मला.
तर मी इकडे वाढून घेतलेलं आहे. काहींना चपातीसोबत खायचं होतं म्हणून चपात्या पण केल्या आणि पुऱ्या पण केल्या. मला पुरीसोबत खायची होती ही भाजी म्हणून मी पुऱ्या पण केल्या. आता तुम्ही बघू शकता. तुम्हाला कशी वाटली रेसिपी ते तुम्ही सांगा आणि कमेंट्समध्ये कळवा. नवीन असाल व्हिडिओवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं एक सबस्क्राईबचं बटन माझा आनंद खूप वाढवतं, म्हणून सबस्क्राईब करा. तुम्हाला फक्त एक टिक करायची आहे सबस्क्राईबसाठी. बघा पोळीसोबत पण छान लागते आणि पुरीसोबतसुद्धा छान लागते, भातासोबतसुद्धा छानच लागते. तुम्हाला कशाही सोबत खायचं तुम्ही खाऊ शकता. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.